आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. ध्यानात मनात साऱ्यांच्या ओठात एकच नाव असे, ध्यानात मनात साऱ्यांच्या ओठात एकच नाव असे, आपले दादा भुसे, आपले दादा भुसे, आपले दादा भुसे, आपले दादा भुसे. महाराष्ट्र उजळण्या आला, सूर्य आसमंतात, समरी लाभली त्याला लाख दिव्यांची साथ. हो महाराष्ट्र उजळण्या आला, सूर्य आसमंतात, समरी लाभली त्याला लाख दिव्यांची साथ. लाख संकटे क्षमली पाहून मराठी बाणा, लाख संकटे क्षमली पाहून मराठी बाणा. एक नवा महाराष्ट्र घडवण्या सज्ज पुन्हा शिवसेना, सज्ज पुन्हा शिवसेना, सज्ज पुन्हा शिवसेना. समृद्ध नवा महाराष्ट्र घडवण्या सज्ज पुन्हा शिवसेना, सज्ज पुन्हा शिवसेना. हृदयांच्या त्या सम्राटाने बाळकडू पाजले, गावोगावी नाव फक्त शिवसेनेचे गाजले. हृदयांच्या त्या सम्राटाने बाळकडू पाजले, गावोगावी नाव फक्त शिवसेनेचे गाजले. धर्मवीर नाभाने झुकल्या सर्व गनिमी माना, एक नवा महाराष्ट्र घडवण्यास. पूर्ण माझ्या वार्डातले प्रभाग क्रमांक 11 यातले पूर्ण गिरणा पुलाखालची जी भिलाटी आहे, पूर्ण तो एरियात आहे. बागे महमूद जेवढे गरीब वस्ती आहे, हातमजूर सर्व, त्यांचे सर्वांचे मी 500 फॉर्म भरलेले होते आणि सर्वांचे आज मंजूर होऊन आले साहेबांच्या वतीने. मी खरोखर साहेबांचे मनापासून आभार मानते का गोरगरिबांसाठी त्यांनी आपल्या मालेगावात हे वाटप ठेवलं. साहेबांनी आपल्याला बांधकामासाठी जे मजूर होते, गरीब जनता होती, ते नाशिकला शेतू कार्यालयात आपल्याला नंबर लावावा लागत होता आणि तो नंबर सुद्धा आपण पहाटे 4 वाजेपासून तिथे जात होतो आणि काही आपण भाजी पोळी काही बांधून घेऊन जात होतो. काहींना खायला मिळत नव्हतं, काही पावड्यांवर राहत होती. एके दिवशी पहाटे साहेब आले तिथं. साहेबांनी पाहिली तिथे दशा की माझ्या गोरगरिबांना इथं झोपावं लागतं, म्हणून मालेगाव तालुक्यासाठी काहीतरी मला प्रयत्न करावा लागेल. मग साहेबांनी तो आपल्यासाठी प्रयत्न केला आणि ते सेतू कार्यालय 1 तारखेपासून मालेगावला सुरू होणार आहे आणि आपल्याला दिवसेंदिवस आपल्याला तिथे चक्रा मारावं लागणार नाही आणि तो चक्कर कमी करण्यासाठी आपल्याला ते कार्यालय 1 तारखेपासून आपल्याला बांधकाम समितीचे ते कार्ड आहे, ते कार्ड आपल्याला मिळेल. साहेबांचे किती आभार मानू मलाच कळत नहीं. दादा भुसे साहेब ने हमको यहाँ पर सब सुविधा उपलब्ध करके दी है, लोग को कहीं भी 1 रुपया देने की जरूरत नहीं है. और हम लोग को बहुत तकलीफ होती थी, इतनी दूर जाना पड़ता था कारट के लिए, वो सब करने के लिए अभी ऐसा ये बता रहे हैं कि वो सुविधा भी यहाँ पर उपलब्ध कर दी गई है. या करने वाले हैं उनका बहुत बहुत 1 तारीख से करने वाले हैं, उनका बहुत बहुत धन्यवाद. मैं शकील अहमद. सबसे पहले तो मैं यहाँ पे तो स्टाफ इनका शुक्र अदा करूँगा कि ये यहाँ का स्टाफ बड़ा अच्छा है. हम लोग जुमा के दिन आए थे 4 बजे तकरीबन, तो हम लोग को यहाँ पे 6:30-7 बज गए, शाम हो गई, मगर काम बंद होगा. मगर यहाँ के स्टाफ हमसे कहा भाई तुम तुम्हारे यहाँ फॉर्म जमा करो, हम तुम्हारा काम करके देंगे. ये दिल से इनके और धन्यवाद है, क्योंकि ये लोगों ने सारे लोग जो काम करने वाले हैं इनका रोज नहीं बुढ़ना बोल के उन्होंने हमारा सारा काम करके दिया. और कल भी हम लोग जब आए तो कल सब बंद था, मगर इन्होंने हमारे फॉर्म जैसे उन्होंने बोला था हमको 5-5 लोग 15 लेके हमारे फॉर्म भरे, आज बुलाया हमको. इंशाल्लाह आज हमारा ये जो काम बाकी वो इंशाल्लाह हो जाएगा. सारी टीम को हम दिल से धन्यवाद बोलेंगे. और हमारे जो मंत्री साहब हैं
मंत्री साहब का तो दिल से आभार है कि ये पूरे शहर में, क्योंकि हम भी उनके ही मतदार संख्या है। मैं दरे गाँव में रहता हूँ, हमारी वोट जो है मंत्री साहब की तरफ भी हमारी वोट जाती। तो मंत्री साहब का जो काम है, दादाबू साहब का बहुत अच्छा काम है, बेड्स ऑफ लक। हम जो उनको दिल से धन्यवाद भी करते हैं। आपण 1 तारखेपासून माननीय नामदार दादासाहेब भुसे यांच्या आदेशाने व मार्गदर्शनाखाली जे बांधकाम कामगार असतील, मजूर, त्यांना नाशिकला जावं लागत असे, हे पेटे घेण्यासाठी, भांडे घेण्यासाठी, कार्ड घेण्यासाठी आणि रजिस्ट्रेशन करण्यासाठी सर्व गोष्टी तिथेच कराव्या लागत होत्या। आणि त्या बांधकाम कामगारांना येथून गाडी करून जाणे, 1000-2000 रुपये खर्च करणे, हा खूप खर्च येत होता त्यांना। ह्या सर्व आपण जे बांधकाम संघटनेचे अध्यक्ष आहेत राजूभाऊ अलीजाड यांनी या गोष्टीचा पाठपुरावा केला साहेबांकडे, आणि त्याबरोबर जसे संजय गांधीचे समितीचे सर्व सदस्य यांनी पाठपुरावा केला, आणि साहेबांनी त्या पाठपुराव्याला आपले मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, तसेच बांधकाम विभागाचे मंत्री खाडे साहेब यांच्याकडे पाठपुरावा करून हे आपल्याला एक सेतू केंद्र येथे उपलब्ध करून दिलं। आणि साहेबांनी आता इथेच आपल्याला काही दिवसात कार्ड पण बनणार इथेच आहे। कार्ड बनायला सुद्धा आपल्याला नाशिक वगैरे जायची काही गरज राहणार नाही, कार्ड सुद्धा इथेच बनेल, रजिस्ट्रेशन इथेच होईल, आणि आपल्या काही समस्या असेल त्या कार्ड संबंधित किंवा मोबाईल नंबर चेंज करायचा, या सगळ्या समस्या इथेच सुटतील। यासाठी आपल्याला एक सेतू केंद्र उपलब्ध करून दिले आहेत, त्यासाठी सर्वांनी दादासाहेबांच्या एकदा टाळ्या वाजवायच्या आहेत। कारण असा नेता होणं सोपं नाही, ज्या नेत्याने एक बांधकाम कामगारांचं हित जपासण्यासाठी, त्यांना आपल्या मुलाबाळांना नाशिक पर्यंत घेऊन न जाता इथल्या इथे लगेच त्यांना प्रत्येक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी हा सर्व उपक्रम इथे राबवण्यात आलेला आहे। सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी बांधकाम मजुरांना, गरीब लोकांना फक्त तुम्हाला 1 रुपयाची पावती, हमीपत्र लागेल, आपल्याला हमीपत्र भरायचं आहे, 1 रुपयाची पावती आहे ती जोडायची आहे, कार्डचा झेरॉक्स जोडायचा आहे तुम्हाला, आणि आधार कार्डची झेरॉक्स जोडायची, बाकीचं काही लागणार नाही। इथं सेंटरला येऊन फक्त रजिस्ट्रेशन करून घ्यायचं। या मालेगाव तालुक्यातील, शहरातील जे बांधकाम मजूर आहेत, जे बांधकाम मजूर, मग त्यात सेंटरिंग काम करणारे असतील, त्या कामावरती पाणी मारणारे असतील, बिगारी असेल, गवंडी असेल, महिला, पुरुष, या सर्व बांधकाम मजुरांचा या योजनेमध्ये समावेश केला जातो। आणि विशेष म्हणजे या योजनेचा लाभ ज्यावेळी ज्या बांधकाम मजुराला मिळतो, त्या मजुराला घरगुती वापरासाठी लागणारी जी भांडी आहेत, या भांड्यांचा वापर आपण घरात करतो। अशा घरगुती वापरात येणाऱ्या वस्तूंचं वाटप या योजनेद्वारे महाराष्ट्र शासन करीत आहे। मला सांगायला आनंद होत आहे की या मालेगाव शहर व तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून, गेल्या वर्षभरापासून ही योजना अतिशय प्रभावीपणे या ठिकाणी राबवण्यात येत आहे। त्यांच्या या प्रयत्नाला आणि भुसे साहेबांच्या प्रयत्नाला यश मिळून जवळपास 10,000पेक्षा जास्त या बांधकाम मजुरांना या योजनेचा आत्तापर्यंत लाभ या ठिकाणी मिळालेला आहे। केरे गावाच्या थोडं पुढे एक मोफत आम्ही एक जागा उपलब्ध करून घेतलेली आहे। या जागेत या लाभार्थ्यांचं या ठिकाणी थेट वाटप या ठिकाणी केलं जातं। अतिशय जनतेचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे। मी या शासनाचे आणि भुसे साहेबांचे या निमित्ताने आपल्या चॅनलवर आभार मानतो की ज्या कल्याणकारी योजना आहेत, माझी लाडकी बहीण, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण असेल, मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ असेल, त्याचबरोबर कामगार कल्याणकारी ही जी बांधकाम मजुरांसाठी योजना असेल, त्यानंतर संजय गांधी निराधार योजनेचा लाभ असेल। जवळपास मालेगाव शहरात संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी हा 40,000च्या पुढे आकडा गेलेला आहे। बांधकाम मजूर कामगारांचा आकडा लाभार्थ्यांचा 10,000च्या पुढे गेलेला आहे। अशा पद्धतीने मालेगाव शहरात अनेक योजनांचा पाठपुरावा आदरणीय दादाजी भुसे साहेब यांनी केलेला आहे। त्यांच्या पाठपुराव्याला यश आपण प्रत्यक्षात या ठिकाणी बघत आहात। असाच प्रतिसाद यापुढेही मिळत राहील आणि या जनतेला, या माझ्या गोरगरीब जनतेला जास्तीत जास्त लाभ या शासनाच्या तळागाळापर्यंत, झोपडीच्या कार्यकर्त्यापर्यंत कसा पोचेल याची तळमळ पालकमंत्री भुसे साहेब आणि आमचे या
संघटनेचे सगळे पदाधिकारी, मी विशेष त्या पदाधिकाऱ्यांचा देखील आभार मानतो. आणि या ठिकाणी मालेगाव शहरातील मला अभिमानाने सांगावंसं वाटतं की आमच्या प्रभाग क्रमांक 11 कलेक्टर पट्टा, अयोध्यानगर, स्वप्नपूर्तीनगर, बागे महमूद या भागातील आज या ठिकाणी बरेच लाभार्थी मला या ठिकाणी दिसत आहे. मी त्यांचं देखील या ठिकाणी अभिनंदन करतो आणि हा लाभ आपल्याला मिळाल्याबद्दल शुभेच्छा देखील देतो आणि आव्हान करतो मालेगाव शहर व तालुक्याच्या तमाम माझ्या कामगार बंधूंना की येणाऱ्या या पुढील काळात आपण सर्वांनी या योजनेचा पुरेपूर लाभ घ्यावा अशी मी पालकमंत्री भुसे साहेबांच्या वतीने विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.